एका फरार आरोपीला घरात लपवलं आणि दुसऱ्याने स्वतःच्याच मुलीचे बनावट कागद तयार केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 नगरसेवकांवरती झालेल्या कार्यवाहीने मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचे पडसाद आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप होताच MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावरती महानगरपालिकेने बुलडोझर कार्यवाही सुरू केली. तपासादरम्यान निदा खान ही मतीन पटेल याच्याच घरात आढळली. त्यानंतर हे घर बेकायदेशीर अतिक्रमणावर बांधल्याचा दावा करत महानगरपालिकेने थेट तोडक कार्यवाही केली. विशेष म्हणजे कार्यवाहीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पटेल कुटुंबियांना संविधान देऊन आणि फुले टाकून त्यांचं स्वागत करण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान या कार्यवाही वेळी शहरात मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होती, कारण कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होतं. पण धक्का येथेच थांबत नाही. MIMचे दुसरे नगरसेवक मेराज खान यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचा नियम टाळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या तिसऱ्या मुलालाच भावाचा मुलगा दाखवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे कागदपत्र तयार केल्याचा आरोप असून या प्रकरणात मेराज खान, त्यांची पत्नी, भाऊ आणि शाळेच्या मुख्याध्यापकासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मागोमाग 2 नगरसेवकांवरती कार्यवाही झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM पक्ष मोठ्या अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे.